मला नाही कुठल्याही याची गरज. ह्या लोकांच्या समोर गोड बोलायचं, त्यांच्याकडून पैसा घ्यायचा, कोण पाकिट घेतो आणि कोण पाकिट घेतलं ना हे मला पण माहिती आहे. कोणाचं अतिक्रमण आहे ना पहिलं ते सिद्ध करा, सरकारी मोजणी नकाशा आणा, रस्त्याचे सँक्शन आणा, त्याच्यानंतर पुढे बोला. आमच्यावर बोट उचलायचा नाही, नाहीतर मी काही शांत वाचणार नाही. मी अतिक्रमण केलंय ना पहिले तू सिद्ध कर, पुढचं तू असशील तिकडे, मी काही कोणाचं ऐकून घेणार नाही. का अब्रू नुकसान भरपाईचा दावा ठोकल, माफी माग पहिले. जे काय वाटत असेल त्यांनी ते करायला त्यांचा मार्ग मोकळाच आहे. ते म्हणजे अब्रू नुकसानीचा दावा केला असेल तर त्यांनी करावा, तो आपलं काय म्हणणं नाही. कालच्याही वक्तव्य आजही ठाम आहेत. त्यांनी मला दाखवलं की आपण त्यांचं म्हणणं आहे की मी अतिक्रमण केलं नाही. तर मला वाटतं पूनम चौकामध्ये आपण कोणाची परवानगी घेतली, नॅशनल हायवे ते होता किंवा PWD होते, कोणाकडून परवानगी घेतली का असेल तर त्यांनी ते दाखवलं पाहिजे. त्यांचं म्हणणं आहे का कोर्टात आणि कागदावरच बोलायचंय तर निश्चित स्वरूपात कोणी पार्किंगमध्ये बार केलाय मला माहिती आहे, पण तरी पण आपण आता ह्या सगळ्या गोष्टी कागदावर जाऊया, कागद काढूनच बोलूया. जर TP नुसार बिल्डिंग आहे का, त्याचं पार्किंग आहे का, तर हे सगळं कागदावरच येईल. आता अनेक आरोप तुमच्या माध्यमातून. अतिक्रमण करते ना मग हे काय PWD ची जागा असून हा कुठं अतिक्रमण आहे? आम्हाला या लोकांच्या पोटावर पाय द्यायचं नाही. पण तुम्ही गोड गोड बोलणार पब्लिकशी आणि मागून काटे काढता हे मला चांगलं माहिती आहे. गोड बोलायचं वोटिंगसाठी, वोटिंग भेटण्यासाठी तुम्ही जे करताय ना कारस्थान ते करा. मला वोटिंगची गरज नाहीये, मला नाही कुठल्याही याची गरज. ह्या लोकांच्या समोर गोड बोलायचं, त्यांच्याकडून पैसा घ्यायचा, कोण पाकिट घेतो आणि कोण पाकिट घेतलं ना हे मला पण माहिती आहे. आणि कोणाचं अतिक्रमण आहे ना पहिलं ते सिद्ध करा, सरकारी मोजणी नकाशा आणा, रस्त्याचे सँक्शन आणा, त्याच्यानंतर पुढे बोला. आमच्यावर बोट उचलायचा नाही, नाहीतर मी काही शांत वाचणार नाही. कोणी अतिक्रमण केलंय ना पहिले तू सिद्ध कर, पुढचं तू असशील तिकडे, मी काही कोणाचं ऐकून घेणार नाही. का अब्रू नुकसान भरपाईचा दावा ठोकल, माफी माग पहिले. अतिक्रमण केलंय म्हणतो, अतिक्रमण कशाला म्हणतात ते तरी कळतं का? हे केलेलं अतिक्रमण नाही, आम्ही कुठल्या आधारे अतिक्रमण केलंय याचं उत्तर आहे. मी कोणाच धमकी देतोय? काल बाबू माटे माझं नाव घेऊन बोलले ना, याला धमकी बिमकी नाही बोलत. कनिका खैरे अतिक्रमण करते, अरे बाबा तू दाखव ना कुठं अतिक्रमण केलंय. हा तुम्ही जेव्हा गोड गोड बोलून सगळे आमच्याकडून पाईपलाईनचं काम करून घेता, गेट काढून घेता, जेव्हा टाकायची वेळ आली तेव्हा तुम्ही अतिक्रमण बोलता. या गाड्यावाल्यांना तू दहशत दाखव, मला नाही चालणार. आणि एका महिलेला जर त्रास दिला ना तर अब्रू नुकसान भरपाईचा दावा तुझ्यावर ठोकणार म्हणजे ठोकणार. चुकीची पद्धत तुझी माझ्यावर नाही चालणार. तू गरीब लोकांना त्रास देऊ शकतो पण कनिका खैरेला त्रास देऊ नकोस. मी का ऐकणार नाही. आणि अधिकारी बांधकाम विभाग तुम्हाला क्लिअर कट सांगणार, ह्या लोकांना नोटीस द्यायचा अधिकार तुम्हाला होता. तुम्ही काय नाही त्यांना नोटीस दिली? कोर्टात केस चालू आहे ना, कुठल्या कोर्टात केस चालू आहे? या जमिनीचं 7-12च नाही तर जरी 40 वर्ष असो 50 वर्ष असो गाळे, हे अतिक्रमण आहे. म्हणजे ज्यांनी जागेचे पैसे देऊन माझ्या जागेत पाईपलाईन असताना तुम्ही मला विचारलं. मला नानांनी सांगितलं की तुम्ही करून द्या. मी नानांच्या घरच्याला मागितलं, ते बोलले करून द्या, आम्ही दिली पाईपलाईन टाकून. हा पण आज जर तुम्हाला पाईपलाईन टाकून दिली तर तुम्ही बोलताय की आज अजून आतमध्ये जा. आम्ही का आतमध्ये जायचं? माझी पूर्ण बिल्डिंग सँक्शन आहे. आजूबाजूचं सँक्शन आहे का? हा आजूबाजूचं सँक्शन आहे, त्याचं उत्तर आहे का? हा हळूच मागून अर्ज देतात, कारवाई करता की कनिका खैरे, कनिका खैरे. हा तुम्हाला काय आमच्या अतिक्रमण दिसतात का? आता नारायणगावमध्ये अतिक्रमण आहे, तो कोण काढेल? ते दिसत नाही का? लोकांच्या नजरेत मस्त व्हायचंय, गोड बोलायचंय, लोकांची नजर तुम्हाला पाहिजे, म्हणजे वोटिंग पाहिजे का तुम्हाला? आणि जी महिला बोलते तुम्ही त्याला त्रास देता, हळूच अर्ज करता. प्रस्ताव दिला होता की आपण बसून हा विषय कुठेतरी चर्चा करू. मी काल त्यांची बाईट ऐकली, मला काही ती पटली नाही. ग्रामपंचायत म्हणजे का तुमची आहे का? भाऊसाहेब उत्तर देतील ना याला. भाऊसाहेब कुठे आहेत? कुठे आहे मला पुणे हॉटेलच्या चौकातलं काम? तिथला व्हिडिओ मी पाठवते. काम करताना लिहून घेतलेलं आहे त्यांनी माझ्याकडून, मी त्यांच्याकडून लिहून घेतलंय. हॉटेलच्या बाजूला तुमचंच अतिक्रमण आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कॉमन सेन्स आहे. रोड टच जर प्लॉट असेल तर का तिथं वीड बांधका भिंती बांधल्यात पूनम हॉटेलच्या चौकात? PCC केलं तर खड्डे बुजून चांगलं काम केलं ना का वाईट काम केलं? तुम्हाला फक्त आहे ना तुमच्या पुढं करणारी लोक पाहिजेत. आम्ही नाही करत कुणाच्या पुढं. आम्ही हे माझे येणे ऑर्डर आहेत वगैरे, हॉटेलच्या परमिशन आहेत, TP प्लॅन सँक्शन. माझ्या सासऱ्यांनी ज्यावेळेस सँक्शन केलेलं आहे 1985 सालला, त्या तेव्हा हो 1 मिनिट दाखवते.
10.80चा सातबारा आहे, तो सातबारा या रोडच्या इथपर्यंत येतोय आणि माझा गेट आहे 9.80 वर, म्हणजे 1 गुंठा अजून माझी जागा पुढे येते. तुम्ही हे अतिक्रमण काढायचं सोडून इकडे काय घुसताय? ह्या लोकांना काय त्रास देताय? गरीब लोक हो, असू दे ना गरीब लोक, आम्हाला त्यांच्या पोटावर पाय द्यायचं नाही. तुम्ही यांची सहानुभूती घेता आणि मागून हळूच PWDला लेटर देता आणि म्हणता ते काढून घ्या, पण आमचं नाव नका सांगू. ही तुमची टेंडन्सी आहे. पहिलं मग ते का नाही काढलं? हेच का काढलं? हे का नाही काढलं? इकडे ह्या गावाला नाही का त्रास? यांनी विकत घेतलेल्या जमिनी आहेत ना, ह्या जमिनी विकत घेतलेल्या आहेत. आम्हाला यांच्या पोटावर पाय नाही द्यायचं, पण तुम्ही जे करताय ना लोकांची दिशाभूल, की आम्हाला त्यांच्या दिवसाला 400 रुपये आणि 500 रुपये होतात. कोणी येत नाही, तुम्ही जे एकटे पुढे आलात. मला बाकीच्या लोकांचं माहीत नाही, ते फक्त फोन करतात मागून आणि आम्ही तुमच्या सोबत आहे ते बोलतात. माझं स्पष्ट म्हणणं आहे, मी समोर येणार, मी बोलणार, माझ्या वार झाले तरी चालेल, मी काय घाबरणार नाही. माझी जागा आहे म्हणजे आहे, आम्ही विनाकारण कुणाशी लढत नाही. तुम्हाला कोणतरी बोलवतंय, तुमच्या पाठीमागे कोणतरी तुम्हाला बोलतं करते, असं काहीतरी आरोप होतो किंवा चर्चा आहे? मला असं कोणी काही सांगत नाही आणि मी काय एवढी लहान नाही आहे. बोलवतो धनी कोणी वेगळं आहे का? नाही, मी काय लहान आहे का मला सांगायला पाहिजे कुणी? मला काही कळत नाही का कुठपर्यंत अतिक्रमण आहे, PWDची हद्द कुठे आहे? आज जर तुम्ही म्हणताय हे पोटावरती, मग चाललो ना काम. आम्ही कुठं, तुम्हाला रोड वाढवायचं ना, मग रोड वाढवायची कारवाई दोघांवर पण व्हायला पाहिजे, इकडे पण आणि इकडे पण. तुम्ही एकावर अन्याय करणार आणि यांनाच बोलणार, त्यांचं हातावर पोट चाललं आणि त्यांचं सगळं त्याच्यावरती चाललंय. आम्ही त्यांना बोलतच नाही तुम्ही उठवा. स्वतःच ही रोडची वाढवायची दिशा तुमची आहे ना, मग तुम्ही त्यांचं नियोजन करा कुठंतरी. मग तुम्ही दुसरं आहे की फुटपाथ काढणार आहे आणि कधी फुटपाथ कधी काढणार? का मग तिकडून का पाईपलाईन टाकली? का तिकडून पाईपलाईन टाकली? जर आधी इकडून का टाकली? आधी इकडून का नाही टाकली? तिकडूनच का टाकली? का टाकली? मॅडम तुमची चिडचिड वाढली. चिडचिड वाढली म्हणजे विनाकारण एखाद्याचं नाव बदनाम केलं ना, तर मी काही शांत बसणार नाही. विनाकारण माझं नाव घ्यायचं ना. मी ग्रामपंचायतला ट्रोल केलं ना, तर ग्रामपंचायतचे भाऊसाहेब अधिकारी आहेत, ते उत्तर देतील. तुम्ही माझं नाव घ्यायचा संबंध काय? तुम्ही काय माझं नाव घ्यायला काय? मी आता आपलं नुकसान भरपाईचं नाव कर, तर माफी मागा माझ्याशी. कुठली गोष्ट आहे तुम्ही आमच्यावर हुकुमशाही करायची? कोणी माफी मागायची? ज्यांनी काही नाव घेतलं त्यांना कळलं नाही का कनिका खैरे यांनी अतिक्रमण केलंय? तुम्ही बघायला आले का तुमच्या जागेत जेव्हा हायवे बाबू पाटेंनी, जर तुमची जागा हायवेला तिथं थोडंसं तुम्हाला रोड जाणार आहे, फ्लायओव्हर जाणार आहे, तर तुम्हाला त्रास झाला तेव्हा तुम्ही झेंडा घेऊन उभे राहिला आणि तिथं भांडणं केली. आणि मग आमच्या प्रॉपर्टी का रस्त्यावर आहेत? आम्ही आमच्या प्रॉपर्टीसाठी भांडायचं नाही? जेव्हा माझ्या सासूबाई आजारी होत्या तेव्हा आली का ही लोक? कुठं होती पब्लिक? तेव्हा माझ्या सासूबाईंना मदत केली. आज मी माझ्या जागेसाठी भांडतीये. ह्या लोकांना उल्लू बनवा, आम्हाला नाही बनवायचं. आणि येताना सरकारी मोजणी, लिगल डॉक्युमेंट पाहिजेत, ह्या रोडचा नकाशा पाहिजे, हे पूर्ण RTO सगळ्या परमिशन्स पाहिजेत. त्याच्यानंतर तुम्ही करा ना कारवाई. आम्हाला काय ह्या लोकांना नाही त्रास द्यायचा आहे, ह्या लोकांचा आमचा संबंधच नाही. पण तुम्ही जर आमच्या जागेत घुसत असेल तर आम्ही यांच्यावर बोलणार ना. बाकीच्या व्यापाऱ्यांनी सहकार्य केलं, त्यांनी त्यांचं बांधकाम आतमध्ये घेतलं, तुम्ही मात्र पुढे अतिक्रमण केलेलं दिसतंय. का दिसतंय? कसं काय दिसतंय? जर माझी हद्द पुढेपर्यंत येते, सरकारी मोजणी करा. लोकांची पण असेल ना. बाकीच्यांचं तर इकडे स्टे ऑर्डर आहे 7 दिवसाची, त्यात झालं वर्ष झालं. हे तर अतिक्रमण आहे, ह्यांना यायचं तर येतील, नाही यायचं तर नाही येणार. पण मी माझी तर चालणार आहे ना. मी गेली आहे कोर्टात. तुमचं बिगर शेती व्यवसाय आहे बघा, 1985 सालची NA ऑर्डर आहे, TP प्लॅन सँक्शन आहे. माझं आज इकडून अतिक्रमण ह्यांचं मला माहीत नाही, मी विचारलं नाही आहे. जर दोन्ही बाजूनी अतिक्रमण असेल तर माझी आज 11 गुंठ्याची प्रॉपर्टी आज बंद आहे. का बंद आहे? इथं आले हे लोक काहीतरी उलटं सुलटं सांगणार, एखाद्याची वाट लावायला बघणार. आम्ही तुमच्यासारखे नाही आहोत. तुम्हाला आहे ना लोकांचं फक्त वाईट बोलता येतं. जर तुमच्यात धमक असेल ना तर आमच्या समोर बोला. आमच्यात धमक आहे म्हणून आम्ही लढतोय. तुम्ही जे एक महिला लढत असेल ना तर तिला बोलू नका दहशत करती, महिला आहे म्हणून हे करते, कनिका खैरे अतिक्रमण करते. रोड टच जरी प्लॉट असतील ना, रोडला लागून भिंती नाही बांधलेल्या आहेत. आम्ही रोडची जागा सोडली आणि आम्हाला कुठला मोबदला भेटला नाहीये. मग पुन्हा हॉटेल असो, याच्यामध्ये सगळे रोड टच प्लॉट आहेत. गोकुळ डेअरी चौक असो किंवा कपिल चौक असो, तुम्ही मला मानसिक त्रास नाही देऊ शकत, तुम्ही माझं नाव नाही घेऊ शकत. तुम्हाला माझं नाव घ्यायचा अधिकार कोणी दिलाय?
हा कोणी दिलाय? तुम्ही जो आता रस्ता मोजला तो तुम्ही स्वतः मोजताय की कोण सरकारी यंत्रणा आहे? सरकारीवाले ते बोलले आज टाइम नाही, पण मला टाइम नाहीये, मी नाही थांबू शकत. मला कोर्टात जायचं, मला पुढची प्रोसिजर चालू करायचे. जे जे मला त्रास देणार मी त्यांच्यावर, मग ते अधिकारी असो किंवा कुठल्याही पोलीस स्टेशनचा माणूस कुठलीही परमिशन नंतर घेऊन नाही येत आणि इकडे येऊन दमदाटी करणार गाड्यावाल्यांना तर चालणार नाही. दमदाटी करून दहशत करून पोलिसांना आणून मी काय ऐकणार नाही. कुठलाही अधिकार नाही आहे पोलिसांना येऊन तू गाळा खाली कर. हे सगळे लिगली डॉक्युमेंट्स दाखवा तुम्ही. संतोष नाना खैरे कुठेतरी समन्वय करत होते, नेमकं काय झालं? संतोष नानांमुळेच तर आम्ही दिले ना गेट खोलून. ते म्हणतात अजून आतमध्ये घ्या, अजून आतमध्ये घेऊन मग माझ्या गेटची जागा अजून म्हणजे 4 व्हीलर तर फिरायला पाहिजे की नाही? अजून किती आतमध्ये जायचं आम्ही? म्हणजे तुम्ही सगळीकडून पॅक करून घेतलं मला. माझी पार्किंग नको का? मला आज पार्किंग आहे का तिथं? आज आम्ही 21 गाड्या तिथे 26 ते 27 गाड्या लोकांना विकले, त्यांना पार्किंग लिहून दिली आहे. आहे का त्यांच्याकडे पार्किंग? हा त्यांचे फोन आम्हाला येतात, मॅडम तुम्ही काहीतरी करा. हा मग मॅडम मी त्यांच्यासाठी नाही लढणार, ते नाही लढू शकत. आता तुम्ही कोर्टात जाणार आहात का? आणि गेलोय ऑलरेडी आम्ही कोर्टात. हो, आणि हा नुकसानीचा दावा ज्यांच्या नोटीस आले, PWDची नोटीस आले ना, त्यांच्या विरोधात गेलोय. त्यांच्या विरोधात गेलोय कोर्टात आणि त्यांच्या विरोधात दावा ठोकणार आम्ही. आणि जर आमचा कोणी नाव बदनाम केला, माझं नाव घेऊन बोलताना तर नुकसान भरपाई पासून फार तुम्ही एखाद्याचं नाव बदनाम करताना 10 वेळा विचार करायचं. माझं नाव घ्यायचा अधिकार तुम्हाला दिला नाहीये. तुमच्या घरातल्यांच्या लोकांची मी नावं घेते का? तुमच्या अख्ख्या गावात किती अतिक्रमण चालू आहेत ते चालतं का तुम्हाला? ते कुठे चालू आहे मॅडम? हा अतिक्रमण कुठे? शोधा तुम्ही. मला माहिती आहे, वेळ आल्यावर मी तेही काढेल. ज्यावेळेस तुम्ही जेव्हा गरीब लोक असतात तेव्हा तुम्ही त्यांना त्रास देता आणि जेव्हा तुमच्यासाठी सक्षम भेटलं की तुम्ही ते लढता. कोर्टात जाणार? कोर्टात गेलो आणि काय प्रोसेस हीच हे गाड्यांच्या बाबत आहे. तुम्हाला जर यांना ठेवायचंय तर तुम्ही आम्हाला काय त्रास देताय? तुम्ही हे काय नाही ठेवलं? हे इकडची जागा नाही, तिथून 15 मीटर इथपर्यंत भरतोय आणि मग रोडचं सेंटर घ्या ना तुम्ही. आम्हाला जेव्हा आम्ही सँक्शन घेतो तेव्हा रोड बसून आम्हाला जागा सोडणं असते. PWD म्हणजे PWDची हद्द किती आहे, कुठे किती जागा सोडायला पाहिजे या गोष्टी दाखवतो ना आपण. हा सँक्शन आहे ना, हा तुम्ही सँक्शनला पण टाळतात. म्हणजे सरकार मूर्ख आहे का सँक्शन द्यायला? इथे सँक्शन देऊन आम्ही आमची जागा सोडलेली आहे आणि तरी पण म्हणता अजून आतमध्ये घ्या. माझी स्वतःची जागा आहे हक्काची आणि मी त्याच्यासाठी लढणार. बांधकाम केले ना, कुठे बांधकाम आहे? दाखवतो तुम्हाला. 1 मिनिटं. हे जेवढे गाळेवाले आहेत ह्यांनी काय केलं? पोलीस लोक घेतली, तो ठेकेदार भांगर म्हणून आला, JCB घेतले, 4 लोक उभी राहिली, नाना आले आमचे म्हणून मी हलवलं गेट, नाही तर मी काय हलवलं नसतं. हे लोकांना हलू शकतात, ते मला नाही हलू शकत. माझ्या परमिशन माझ्या रोडपासून मी सेंटर सोडलेलं आहे आणि गेट आतमध्ये घेतलेलं आहे. म्हणजे ही लोक आतमध्ये गेल्यावर माझं बांधकाम पुढे येणार ना. हे बांगरने सुद्धा तुमच्याशी व्यवस्थित समजतात काय? ज्या दिवशी मी आली होती त्या ठेकेदार भांगरला मी इथं बोलवलं, इकडे ये म्हणून. तू इथं खिकी करत बसला. हसायला तुला टाइम आहे आणि एक महिला तुझ्याशी बोलते, तुला त्याच्यासाठी टाइम नाही आहे. हा तुला म्हणजे फक्त पुरुषांशी बोलायला टाइम आहे. हा एक लेडीज बोलते इकडे बाबा मला तू नीट सांग. नाही 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 करतो. हा कुठला रुबाब? हा ठेकेदार आहेस ना तू, तर सगळ्यांच्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. नाही की तू गोष्टींवर जी तुझी म्हणजे ग्रामपंचायतची लोक आहेत द्या यांना कॉन्ट्रॅक्ट, ही लोक यांची आहेत द्या यांना कॉन्ट्रॅक्ट. हा जी तुमची लोक बाजूने आहेत त्यांनाच तुम्ही कॉन्ट्रॅक्ट देता, बाकीच्या लोकांना काय ना कॉन्ट्रॅक्ट भेटत का? खैरा फॅमिलीला ट्रोल करतात. मी एकटी नाही, आमच्या अख्ख्या खैरांना हे त्रास देतात आणि मी काय ऐकणार नाही? बाकीचं मला काय माहित नाही कोण काय करतंय. ते गावचे किंग मेकर आहेत, तुम्ही म्हणता त्यांना त्रास देता. काय तिथं गावचे किंग मेकर आहेत, तुम्ही त्यांनाच कसं काय त्रास देता म्हणता? कोण म्हणतात गावचे किंग मेकर आहे? आहेत ना बघा. ते कोणी ठरवलं? ठरवणारं कोण? किंग मेकर ठरवतं कोण? हा किंग मेकर हे कोणी ठरवलं? आणि बाकीची पब्लिक काय एडी आहे का? हा म्हणजे तुम्ही तुमची दहशत करणार का नारायणगाव मध्ये इतक्या दिवस? प्रत्येक गोष्टीमध्ये बाबू पाटे माझ्या प्रॉपर्टीत घुसतो. काय संबंध? प्रत्येक ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये संतोष खैरे हे किंग मेकर आहेत. नाना आहेत आमचे मग तेच म्हणतो ना, मग खैरे ना. मला वाटलं तुम्ही यांचं बोलता. नाही नाही, खैऱ्यांना तेच म्हणतो, खैऱ्यांना कुठं? नाही मी आमच्या नानांविषयी बोलते आणि आमचे नाना आहेत म्हणून आम्ही ऐकलं. तुमची जर हिंमत असेल ना तर त्या दिवशी तर आडवी पडली असती ना, खणून नसतं दिला, JCB लावून नसतं दिला, त्या बांगरला पण मी सोडलं नसतं. समजलं ना? मला चालणार नाही, मी खपून येणार नाही. गव्हर्नमेंटच्या जागी आहे. त्यांनी माझ्या हद्दीत यायचं नाही. सरकारी मोजणी करायची, मोजणी झाल्यावर या रोडचा पूर्ण सँक्शन दाखवायचं, वरपासून सँक्शन. हे मीटिंग घ्यायची, छोट्या मीटिंग घ्यायचं, हे तोंडी बोल नाही चालत. ह्याला सगळे पेपर लागतात, लिगली डॉक्युमेंट.
ते तुम्ही दाखवा आणि मग पुढे बोला. मॅडम तुम्ही म्हणता टीपी प्लॅन मग टीपी प्लॅन मध्ये पार्किंगचे सुद्धा प्लॅन आहे. हो सगळे प्लॅन आहेत. त्याच्याशिवाय आज एन ए ऑर्डर पास झाली तेव्हा टीपी प्लॅन सँक्शन होतं ना. पहिले एन ए परमिशन होते मग टीपी प्लॅन सँक्शन होते. मग टीपी मध्ये जेवढं दाखवतात एवढी पार्किंग आहे एवढी बिल्डिंग बांधा. मग आम्ही तेवढी बांधली आहे. मग आज एवढी बांधली आहे तर तुम्ही म्हणता तुम्ही अतिक्रमण केलं. अरे तुम्ही पुढच्या गायवाला मागं हटवलं आमच्या गेट पुढे येणार ना. तुम्हाला हे का नाही कळत आहे. तुम्हाला हे दिसतंय तुम्ही फुटपाथ कशावर पाहिजे. मॅडम आपलं हॉटेल कुठे आहे हे काय इथे दाखवा ना हॉटेल कुठे आहे. चल. पुढं अतिक्रमण हे काय या ना मग सांगतो ना आम्ही इकडे या. हा 7/12 9.80चा आहे. इथं आम्ही मोजणी केली तर 9.80 आहे. हां तर तुम्ही हे करा. आम्ही ऑलरेडी माझ्या सासऱ्यांनी जागा पुढे सोडून मग बांधकाम केलेलं आहे. सँक्शन घेताना रोडपासून जागा सोडाव्या लागतात आणि ते सोडून मग आम्ही आमचं बांधकाम केलं आहे. आणि जाधव सरांना क्लिअर कट आम्ही दाखवलं आणि मग गेटचं बांधकाम चालू केलं आहे. त्यांची लाईन गेले त्याच्या आतमध्ये आमचं आहे. तुम्ही आमच्या जागेची परमिशन घेता का. खड्डे खणताना आम्हाला विचारता का. परस्पर कारवाई करताय. तिथं आले ते MSCBचा हे ते लाईटचं आमच्या जागेत काय करताना आम्हाला विचारा. तुम्ही सरकार असाल म्हणून तुम्ही आमच्या जागेत दहशत कराल तर मला चालणार नाही. मी ऐकणार नाही आणि माझं नाव परत घ्यायचं नाही. आम्ही अतिक्रमण केलं. तुम्ही तुमच्या खिशातून पैसे घाला. कोर्टात काही केस चालू नाही करत. 7/12 तर कोर्टात केस कशी चालू होती. जर या जागेचं 7/12 नाही. ही जागा PWDची आहे. तुम्हाला जर इथं अडथळे वाहतूक कोंडी होतीये ना तर पहिले हे हलवा मग कनिका खैरेवर बोट उचलायचं. कनिका खैरेने अतिक्रमण का केलं. कुठे अतिक्रमण आहे. दाखवतो. पहिले हे मोठ बघूया. मॅडम मग तिकडे घुसायचं. तुम्ही सार्वजनिक रस्त्याचा जर चुकीच्या गोष्टीला एका महिलेला त्रास दिला ना तर कुणाला सोडणार नाही मी. कुणाला सोडणार नाही. कुठलाही असो, अधिकारी असो, एका ग्रामपंचायत असो. मॅडम तुम्ही सार्वजनिक रस्ता मोजताय तुम्ही त्यांची परवानगी घेतली का. हो मी सांगितलंय. मला पण बघायचंय तुम्ही कसं सँक्शन घेतले किती मोजण्या केल्यात तुमची आणि अद्याप मला सरकारी मोजणी नकाशा दाखवला. किती अंतर आहे मोजता येतो विचारा किती अंतर आहे. तो 15 मीटर किती. तुमचं काय म्हणणं आहे. बाबू आज तुमच्यावर आरोप झाला की आबरू नुकसान दाखल करणार आहे कनिका खैरे म्हणा. नाही आता त्यांना जे काय वाटत असेल त्यांनी ते करायला त्यांचा मार्ग मोकळाच आहे. ते म्हणजे आबरू नुकसानीचा दावा केला असेल तर त्यांनी करावा तो. आपलं काय म्हणणं नाही. पण मी कालच्याही वक्तव्य आजही ठाम आहेत. त्यांनी मला दाखवलं की आपण त्यांचं म्हणणं आहे की मी अतिक्रमण केलं नाही. तर मला वाटतं पूनम चौकामध्ये आपण कोणाची परवानगी घेतली. नॅशनल हायवे ते होता किंवा PWD होते. कोणाकडून परवानगी घेतली का असेल तर त्यांनी ते दाखवलं पाहिजे. अर्थात त्यांचं म्हणणं आहे का कोर्टात आणि कागदावरच बोलायचं आहे तर निश्चित स्वरूपात कोणी पार्किंगमध्ये बार केला आहे मला माहिती आहे. पण तरी पण आपण आता ह्या सगळ्या गोष्टी कागदावर जाऊया. कागद काढूनच बोलूया. जर TP-नुसार बिल्डिंग आहे का त्याचं पार्किंग आहे का तर हे सगळं कागदावरच येईल. आता अनेक आरोप तुमच्या माध्यमातून मला कळालेत. मी थोडीशी बाईट ऐकली. पाकिटचा विषय असेल किंवा दहशतचा विषय असेल तर मला वाटतं इथं आता तुमच्याबरोबर गाळेधारक बसलेत. एक रोहिदास नाना वाजगे आहेत. त्यांना विचारू शकता ते आहेत किंवा तुमच्या कोणत्याही सर्वसामान्य लोकांना त्रास द्यायच्या भूमिकेमध्ये मी आत्तापर्यंत गेलो नाही. परंतु जर कुणी आरोप जाणीवपूर्वक करणार असेल तर मग मात्र कागदावर कायदेशीर लढाई तयार करायला मला बघा मी 2015ला ग्रामपंचायतच्या माध्यमातून कागदावरच काम केलं आहे. मला त्याही क्षेत्राचा अनुभव आहे. निश्चित स्वरूपात मी काय म्हणत नाही. आणि मी PWDला अर्ज केला होता. मी काही त्यांना माझ्या अखत्यारीतला विषय नाही तो. फोन करून तुम्ही सांगता की माझं नाव नका सांगू म्हणून असं का ते म्हणतात? कोणाला PWD मी सही आहे माझी पात्रावर साहेब. मी भाऊसाहेबांची किंवा सरपंचबाईंची सही नाही घेतली. मी माझ्या सहीनी पत्र दिलंय. न समजण्यासारखं काय त्याच्यात आणि त्याच्यात घाबरण्यासारखं काय. जे चुकीचं वाटतंय ते चुकीचं बोललं पाहिजे. या भूमिकेवर मी कालही ठाम होतो. आजही आहे आणि उद्याही त्या बाबतीत ठाम असणार आहे. आमचं म्हणणं आहे की सर्वसामान्य लोकांना त्रास होऊ नये आणि सगळ्या लोकांची मिटिंग घेतली त्यावेळेस मिटिंगला यायचं होतं ना. कागदपत्र घेऊन यायची त्याच वेळेस. कनिका खैरे मॅडम तर असं म्हणणं आहे की मला टार्गेट करतायत. काय कारण काय टार्गेट त्यांना करायचं. ते खैरे म्हणून टार्गेट तर माझ्याबरोबर आता प्रिया खैरे ग्रामपंचायत सदस्य आहेत. जालिंदर खैरे आहेत.
आमचे नेते संतोष नाना खैरे आहेत, मी ह्या सगळ्यांबरोबरच काम करतो, त्यांना कुठं कोणाला त्रास. आता खैरे सोडून समजा ते म्हणत असतील की खैरे म्हणून टार्गेट करतो, तर आत्तापर्यंत दुसऱ्या कोणत्या खैऱ्यांना मी ग्रामपंचायतच्या माध्यमातून नोटीस काढली किंवा कोणाला टार्गेट केलं, काही कारण नाही. हे उगाच आता काय आहे, सहानुभूती कशी मिळवता येईल यासाठीचा प्रयत्न आहे तो. ते म्हणतात की जे कपिल हॉटेल आहे त्याचं टीपी सँक्शन आहे, त्यानुसार मी बांधलेले आहे. हा, ते आता बघू ना, आपण पण काढू ना. टीपी सँक्शन काय होतं, किती मजल्याची परवानगी होती, पार्किंगला जागा होती का, पार्किंगच्या जागेत काय केलंय किंवा काय कसं, सगळंच बघू ना आपण. आपणही कागदावरच जायचंय. आता मी पण आणणार काढून की टीपी सँक्शनला काय काय दिलंय, टीपी सँक्शनच्या माध्यमातून बांधकाम केलंय का, हे सगळं बघू ना आपण. आता त्यांचं म्हणणं आहे पुन्हा हॉटेलसमोर तुम्ही 6 महिने जवळजवळ खांडून ठेवलं होतं. हा, आता त्याची अडचण अशी आहे, मी त्यांना त्याही वेळेस सांगितलं होतं, एक तर मी PWDच्या हद्दीत खोदलं, मी कोणत्याही व्यक्तिगत जागेत खोदलेलं नाही, पहिली गोष्ट. ठीक आहे, त्यांनी ते तिथपर्यंत त्यांनी कॉन्क्रीट केलं, तो त्यांचा भाग आणि त्या PWD अधिकाऱ्यांचा भाग, त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून मी त्याला आधी पण सांगितलं होतं का मला लाईन टाकायची, तुम्ही हे काय काम करू नका. त्यांनी ते केलं, त्याला माझा काय दोष आहे. पाईप यायला उशीर झाला, मधल्या काळात इलेक्शन लागलं, काही गोष्टी असतील, याच्यामुळं काम करताना उशीर होतोय. तो झाला, त्याला काही जाणीवपूर्वक त्रास द्यायच्या भूमिकेत आपल्याला काही करत नाही वाटत त्याची काही. तसं असतं तर जाणीवपूर्वक भूमिका पत्रा शेड उभा करतानाच केलं असतं. यांचं म्हणणं यांना टार्गेट करतोय, तर पत्रा शेड माझ्या डोळ्यात एकच उभं राहिले ना, तर मी त्यांनाही पत्र दिलं असतं. तुम्ही माफी मागावी. कसली माफी, कसली माफी? आणि त्यांचं म्हणणं चुकीचं असेल ना तर आपण नक्की माफी मागू. चुकीचं काय? मी माध्यमांशी बोलताना बाबू पाटीलचं कुठेही नाव घेतलं नव्हतं. बरं. बाबू पाटीलनी माझं नाव घ्यायचं काय कारण आहे की यांनी असं कसं? ऐका. सिद्ध करावं. साहेब, ऐका ना, ती जागा दावा त्यांनी आबरू नुकसानीचा दावा करावा, माझं काही म्हणणं नाही. त्यांनी त्यांच्या पातळीवर जे काही योग्य वाटतं त्यांनी ते करावं. महिलेला टार्गेट करतो तुम्ही. कोणती महिला म्हणून कसं काय टार्गेट करतात? त्या पुढे येतात म्हणून कपिल शेठ पुढे आले, तर कपिल शेठ बरोबर बोलू. मागे असं त्या सोसायटीच्या पाण्यासंदर्भात लोकांचा प्रश्न होता, त्यावेळेस मी ती भूमिका घेतली होती. त्यावेळेस मला म्हटले ते पाईपलाईन उखडून टाकू. असं चालत नाही. सर्वसामान्य लोकांना त्रास द्यायच्या भूमिकेत कोणी गेलेलं चालणार नाही. आणि त्या बाबतीत मग जे काय वाटेल, कागदावर तर कागदावर, कायदेशीर ज्या पद्धतीने प्रश्न येईल त्या पद्धतीने उत्तर निश्चित स्वरूपात द्यायचा प्रयत्न आपण करणार ना. कारण जे मला दिसतं, मला कळतं, मी समजा माझ्यावर आरोप केले की माझं तिथं बायपासच्या बाबतीत बाबू पाटेच भांडलाय, मग माझ्या क्षेत्रातून जर उद्यान पुन्हा असताना मंजूर नवीन होत असेल तर मी भांडलोय, पण मी तिथं कुठं अतिक्रमण केलंय सांगावं. तुमची शेती होती हो. गेली म्हणून तुम्ही भांडले. हो. माझं पण जागा जाती 7-12 माझा. नाही, आपण जागा जाती 7-12, मला वाटतं हा रस्ता आम्हाला आठवत नाही तेव्हापासून आहे, बरोबर ना. मग त्यावेळेस जर तुम्ही म्हणताय बांधकाम केलं, तर मग ते बांधकाम तुम्ही रस्त्याला खिटून का नाही केलं त्यावेळेस? नियम आहेत ना, नियम आहेत त्याला. आठवण म्हणण्यापेक्षा ऐतिहासिक रस्ता आहे हा, शिवनेरीकडे जाणारा नारायणगाव तर हा एकमेव रस्ता आहे. मग आजही नकाशावर तोच राज्य महामार्ग आहे. आपलं काय म्हणणं नाही ना. आमचं म्हणणं काय, आम्ही PWDला पत्र दिलंय, जी सर्वसामान्य सगळ्या लोकांनी केलंय. उद्या यायचा जायचा प्रश्न गंभीर आहे, उद्या ॲम्ब्युलन्स तिथून जावी लागती, म्हणून हा सगळा प्रयत्न आहे. बाकी दुसरं काय. बांधकाम विभागाच्या जागेमध्ये अनधिकृत टपरे आहे, त्यांना तुम्ही संरक्षण देण्याचा प्रयत्न करता. मी संरक्षण सहानुभूती समजून घ्या, मतांसाठी घेता. समजून घ्या. असा आरोप होता. ऐका ना, मतांसाठी सहानुभूतीची गरज लागत नाही. आणि एकदा सहानुभूती मिळते वाणी साहेब. मी 4थी टर्म नारायणगाव ग्रामपंचायतमध्ये निवडून आलोय, एकदा सरपंच म्हणून काम करतोय, 3 वेळा सदस्य म्हणून काम करतोय. मला वाटतं सहानुभूती ही फक्त त्याला कामच करावं लागतं. आणि लोकांनी कामाचं म्हणून मला आणि माझ्या मंडळीला जिल्हा परिषदला 4,500 मतांचं लीड, सहानुभूतीने एवढी मतं पडत नाही. माझ्या घरातलं कोणी गेलंय किंवा माझ्या घरातल्यांचा इश्यू करून मी आत्तापर्यंत समोर करून मी सहानुभूती मिळवायचा प्रयत्न कधीच केला नाही. माझ्यासारखा रोकटोक बोलणारा माणूस मला वाटत नाही इथून मागच्या इतिहासात सरपंच म्हणून कोणी बसला असेल. मी स्पष्टपणे बोलतो, मला चुकीचं वाटतं ते मी बोलतो. कदाचित मी मोठ्यापणाने बोलतो, माझा आवाज मोठा आहे, समोरच्याला वाटत आहे असं, परंतु मी सहानुभूतीचं राजकारण करत नाही.
कारण माझं सवय आहे. मी माझ्या कामाच्या स्वरूपात मी जे काय आज नाव असेल किंवा लोकांनी मला जे मॅन्डेट दिलं असेल ते माझ्या कामाच्या स्वरूपात आहे. लोकांनी काम बघितलंय म्हणून लोकांनी 24 तास मी काम करायचा प्रयत्न करतो, लोकांसाठी धावतो म्हणून लोक बरोबर आहेत. मला वाटत नाही कोण सहानुभूती म्हणून मला काम करायची, मला अजिबात इच्छासुद्धा नाही की मला कोणी सहानुभूती म्हणून मला निवडून द्यावं. तुमची भूमिका आहे असं आता त्या कोर्टात जाणार आहे तुमच्या आणि प्रशासनाच्या विरोधात, तुम्ही काय करणार आहे? नाही, मी आता मला जर ते जर एवढ्या पातळीवर जाऊन म्हणत असतील तर मग मात्र मी पण कागदाचाच अभ्यास करून कायद्यानेच ज्या काही गोष्टी असतील त्या आपण करायचा प्रयत्न करू. जे होईल कोर्ट ठरवेल, अधिकारी ठरवतील, परंतु ग्रामपंचायतच्या प्रशासनाच्या माध्यमातून मात्र निश्चित स्वरूपात अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी बोलायच्यात, समोर येईल सगळं. त्यावेळेस आपण तुमच्या माध्यमातून परत बोलू. अतिक्रमण केलंय नाही केलंय कागद सांगतील ना, मी बोलण्यापेक्षा कागद सांगतील. कागदाच्या हिशोबाने त्यांनी सार्वजनिक रस्ता मोडचा, खाजगी माणसाला सार्वजनिक रस्ता मोडता येतो. ते विषय तो PWDचा. पण मी परत कालही मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं PWDने ॲक्शन घ्यावी. PWDचा अधिकार आहे. त्यांचं म्हणणं तसंच आहे की माझी ग्रामपंचायती संदर्भात जी तक्रार असते भाऊसाहेबांनी पुढे यावं. भाऊसाहेब असले, सरपंच असले, उपसरपंच असले, लोकांनी आम्हाला कशासाठी निवडून दिले? भाऊसाहेब काय 24 तास उपलब्ध आहे का? नाही ना. भाऊसाहेबांनी पुढे आहे तर भाऊसाहेबही बोलतील, अडचण त्यांची नाहीच आहे. कायद्याने जर आम्हाला अधिकार दिलेत मग तसं असतं तर मग भाऊसाहेबालाच बसवलं असतं ना. सरपंच उपसरपंच सदस्य काय निवडून दिले आहेत? ते लोकांनी प्रशासनाने हे सगळं कशासाठी गाठ घातलंय? सुव्यवस्था राहावी म्हणूनच केलंय. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेमध्ये अनधिकृत टपऱ्या बांधलेल्या आहेत, त्या लोकांना तुम्ही पाठिंबा देता? नाही, पाठिंबा मी कोणाला द्यायचा प्रश्न येत नाही. तो मी टपऱ्या माझ्या माध्यमातून झाल्या असतील तर मग ठीक आहे. ह्या मला वाटतं 40 वर्ष झाले असतील आता टपऱ्यांना. 80ला बरोबर, 86ला मी माझ्या खालीत बांधकत आहे की तू सन्मान करता आणि सार्वजनिक कुठं बांधकाम केलं? त्यांनी नवीन बांधकाम केलंय कुठं? रस्त्यावर पाईप ठेवतो ना कोणता? त्याच्यावर त्यांनी पांटपुढे त्यांनी जे बांधकाम जागेत केलेलं आहे. ऐका ना, माझं म्हणणं काय आहे, आपलं तेच सांगतोय. मीटिंग घेतली होती त्यावेळेस त्यांनी यायचं होतं, बोलायचं होतं, मांडायचं होतं. अधिकारी कशाला बोलवायला पाहिजे? सार्वजनिक सगळ्यांना सांगून मीटिंग कॉल केली होती, गावाच्या बाहेर नाही. बरोबर ना, बोलवायचं काही कारण नाही. हा, नोटिसच ना, मग नोटिसा होत्या तर यायचं होतं ना. तुम्ही म्हणता एक बाजूला म्हणता नोटिसा दिल्यात, बाजूला म्हणता मला बोलवलं नाही. त्यांचं म्हणणं खैऱ्यांना टार्गेट करता तर तुम्ही पण खैरे आहात. धन्यवाद.